Money, money, money must be funny in the rich man's world. घाबरू नका. ABBSचं फेमस सॉन्ग मी कव्हर करत नाहीये, पण हा प्रत्येक भारतीयाचा एक डिलेमा असतो. अनलेस तुम्ही रिच आहात, तुम्ही, मी, आपण सर्वजण, आपल्या सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे पैसा. आपण पैसा खर्च करतो, पैसा खूप सारा कमवतो, पण खरंच आपण तो व्यवस्थितपणे मॅनेज करतो का? तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगू का मित्रांनो? आपल्याला शाळेमध्ये बरेच विषय शिकवले जातात, जसं की गणित झाला, इतिहास झाला, विज्ञान झाला, अगदी फुलपाखराचे पूर्ण जीवनक्रम आपल्याला शिकवला जातो. पण पर्सनल फायनान्स बद्दल आपल्याला कोणी शिकवायच्या भानगडीत पडत नाही. आणि आपण ही गोष्ट आता कबूल केली पाहिजे की पैशाचं महत्त्व जेवढं कळणं महत्त्वाचं आहे, तेवढंच आपलं आयुष्य सुखकर होऊन जाईल. आणि म्हणूनच या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. बरेच जे नवीन इन्व्हेस्टर असतात त्यांच्या मनात पैसे कमवायचे कसे, सेव्हिंग कशी करायची, खर्चाचं नियोजन कसं करायचं, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न असतात. आणि या प्रश्नांचीच उत्तरं आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. या व्हिडिओमध्ये मी ज्या टिप्स देणार आहे त्या बहुतांश टिप आपल्या आईवडिलांकडनं किंवा वडीलधाऱ्या माणसांकडनं आपण शिकलेल्या असतात आणि त्या आपण विसरून गेलेलो आहे. त्याच टिप्स आज मी तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे. तरीही मित्रांनो, हे तुम्हाला माहिती आहे का, वेगवेगळे जे फेमस मनी मॅनेजर्स आहेत त्यांनी ट्राईड अँड टेस्टेड काही रूल्स तुमच्यासमोर आणलेले आहेत. ते तुम्हाला माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. पण व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का हे जरा कन्फर्म करा आणि या व्हिडिओला पण लाईक करायला सुरुवात करा, कारण अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ आपण दर आठवड्याला तुमच्या समोर घेऊन येत असतो. चला तर मित्रांनो, आपल्या पहिल्या रूलकडे आपण वळूया. काळानुसार पैसा वाढत जातो ही म्हण तर सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर आहे ना? पण तुमचे पैसे दुप्पट व्हायला नेमका किती वेळ लागतो? 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष? याच गोष्टीसाठी आपण हा पहिला रूल, ज्याला आपण रूल 72 असं म्हणतो, हा आपल्याला मदत करतो. आता तुम्ही विचाराल, काय आहे हा मॅजिकल रूल 72? तर मित्रांनो, बेसिकली ही एक सोपी युक्ती आहे ज्याच्या मदतीनं इन्व्हेस्टर एक अंदाज लावतात की एका विशिष्ट व्याजाने जर आपण पैसे दिले तर ते दुप्पट होण्यासाठी किती वेळ लागणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं, डबल होण्यासाठी. आता हे कुणाला नाही आवडणार? कल्पना करा मित्रांनो की तुम्ही दिवाळीमध्ये 10,000 रुपये सेव्ह केलेले आहेत आणि तुम्ही हे 10,000 रुपये एका विशिष्ट फंडमध्ये इन्व्हेस्ट करताय, ज्याचे रिटर्न्स तुम्हाला 6% मिळत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडेल की 10,000चे 20,000 रुपये व्हायसाठी किती वेळ लागणार आहे? आणि याच ठिकाणी आपण रूल 72 यूज करतो. तुमचा जो इंटरेस्ट रेट आहे त्याला तुम्ही 72 डिवाइड करायचा आहे. आता आपल्या केसमध्ये आपला इंटरेस्ट रेट 6 आहे. जर आपण डिवायडेशन केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 12. म्हणजे तुमचे 10,000 रुपये 20,000 रुपये होण्यासाठी 12 वर्षाचा कालावधी तुम्हाला लागणार आहे, कारण इंटरेस्ट रेट हा इयरली पकडला आहे आपण. आणि हा रूल फक्त पैसे कमवण्यासाठी नाही मित्रांनो, तर 72 रूल हा तुम्ही तुमचं कर्ज किती लवकर डबल होईल यासाठी पण वापरू शकता. समजा 36% व्याजदराने 10,000 रुपये तुमच्या क्रेडिट कार्डवर शिल्लक आहेत आणि तुम्ही जर ते नाही भरले तर ते दुप्पट होण्यासाठी किती काळ लागेल? यासाठी तुम्ही 72ला 36ने डिवाइड करा, तुम्हाला 2 वर्ष हे उत्तर मिळेल. म्हणजे तुमचं कर्ज डबल होण्यासाठी फक्त 2 वर्ष लागतील आणि 2 वर्षात तुमचं 10,000 रुपयाचं कर्ज 20,000 रुपये होऊन जाईल. नाव दॅट्स अ वेकअप कॉल, राईट? पण मित्रांनो, घाबरू नका, तुमच्याकडे रूल 72 आहे. तुमचे पैसे, इन्व्हेस्ट केलेले पैसे दुप्पट कधी होणार आहेत या अंदाजासाठी तुम्ही रूल 72 हा वापरू शकता. ऑल राईट, चला तर मित्रांनो, आपण आता दुसऱ्या रूलकडे वळूया. दुसरा रूल आहे हाऊ मच टू इन्व्हेस्ट इन इक्विटी 100 मायनस युअर एज. हा रूल आपल्याला आपली इन्व्हेस्टमेंट आणि रिस्क रिवॉर्ड याच्यामध्ये बॅलन्स क्रिएट करण्यासाठी सांगितला जातो. मित्रांनो, आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा आपण व्यवस्थित पद्धतीने व्हेजिटेबल्स, प्रोटीन्स आणि कार्ब्स आपल्या आहारामध्ये घेत असतो, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि हाच तर्क आपण पैशावर लागू करायचा आहे. जसं आपण वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खातो तशाच पद्धतीनं आपण आपली इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या प्रकारामध्ये करत असतो, जसं की हाय रिस्क हाय रिटर्न, लो रिस्क लो रिटर्न, स्टेबल रिटर्न, इक्विटी, बॉन्ड्स, अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण आपली इन्व्हेस्टमेंट करत असतो. पण नेमकी कुठल्या प्रकारामध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे यालाही काही महत्त्व आहे आणि इथेच हा रूल आपण वापरायचा आहे. 100 मायनस युअर एज हा जो रूल आहे हा तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतो तुमची इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटमध्ये किती असली पाहिजे आणि तुमची बॉन्डमध्ये किती इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे याच्यासाठी. आता हा रूल कशा पद्धतीने काम करतो तेही बघूया. आता 100 आकड्यामधून तुमचं जे एज आहे ते तुम्ही मायनस करा. तुम्हाला जो आकडा मिळतोय ती पर्सेंटेज आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटची जी तुम्ही इक्विटीमध्ये करता आणि बाकीचे जे पर्सेंट राहतात ती
तुम्ही बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. फॉर एक्झाम्पल, जर तुमचं वय वर्ष 25 असेल तर 100 मधून 25 आपण मायनस केले तर 75 उरतात. म्हणजे 75% इन्व्हेस्टमेंट ही तुमची शेअर्स किंवा इक्विटी मार्केटमध्ये झाली पाहिजे आणि राहिलेली 25% इन्व्हेस्टमेंट ही बॉन्डमध्ये झाली पाहिजे. थोडक्यात सांगायचं काय, जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुम्ही रिस्क चांगली घेऊ शकता किंवा चांगल्या प्रकारची रिस्क रिवॉर्ड तुम्ही त्याचा विचार करू शकता. म्हणून जास्तीत जास्त जी अमाऊंट आहे किंवा जास्तीत जास्त पर्सेंटेज आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे ते इक्विटी किंवा म्युच्युअल फंडमध्ये जर केलेत तर तुम्हाला ते सोयीस्कर होऊ शकतं. आणि जसं जसं तुमचं वय वाढत जातं तशी तुमची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी कमी होते. मग तुम्ही अशा गोष्टींकडे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे जिथे सेफ इन्व्हेस्टमेंट मानली जाते, जसं की बॉन्ड्स. पण मित्रांनो लक्षात ठेवा, हा फक्त एक रूल आहे जो तुम्हाला एक गायडन्स देतो कशा पद्धतीने तुम्ही सुरुवात केली पाहिजे. पण प्रत्येकाची रिस्क कॅपॅसिटी ही वेगळी असते. मे बी तुम्ही जास्त रिस्क घेण्यात कम्फर्टेबल असाल, मे बी तुम्ही सेफ खेळण्यात कम्फर्टेबल असाल. महत्वाचं काय आहे की तुमची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी किती आहे, तुमचे फायनान्शियल गोल्स कसे आहेत, तुमचा कम्फर्ट कशा ठिकाणी आहे हे विचार करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर मित्रांनो, 100 मायनस युअर एज हा एक सिंपल रूल आहे ज्याच्या मदतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंटची सुरुवात करू शकता किंवा हा तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा एक स्टार्टिंग पॉइंट असू शकतो. मी असं म्हणत नाहीये की हा नियमच सगळ्यात बेस्ट आहे, पण तुम्ही तुमच्या कम्फर्ट प्रमाणे कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची आहे याची सुरुवात या रूल पासून करू शकता. जसं जसं तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचं नॉलेज चांगल्या पद्धतीने यायला लागतं तशा प्रकारे तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट कशा करायची आहे हे तुम्ही स्वतः डिसाईड करू शकता. म्हणजे तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहात, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहात का अजून कुठल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहात याचं डिसिजन तुम्ही स्वतः घेऊ शकता. मित्रांनो, आता बघूया द 30 डे रूल. मित्रांनो, तुम्ही एक अशी व्यक्ती आहात का जो बाय नावला रेजिस्ट करू शकत नाही, किंवा तुम्ही अशी व्यक्ती आहात का जी गरजेच्या नसणाऱ्या वस्तू घेत बसता, तर तुमच्यासाठी हा एक जादुई मंत्र आहे, द 30 डे रूल. बेसिकली मित्रांनो, एक सोपी आयडिया आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायचा मोह होत असेल पण ती गोष्ट तुमच्यासाठी आता गरजेची नाही आहे असं वाटत असेल तर 30 दिवसासाठी थंड घ्या. आणि 30 दिवसांनंतरही तुम्हाला असं वाटत असेल की ही गोष्ट आता मला घेतलीच पाहिजे, तर तुमच्या खर्चाचे नियोजन न बिघडवता ती गोष्ट घ्या. आता हे कसं काम करतं, तर जी गोष्ट तुम्हाला बाय करायची होती ती तुम्ही नाही घेतली तर तुम्हाला त्या गोष्टींची गरज वाटणार नाही आणि नंतर ती गोष्ट तुम्ही विसरून नाही जाता. अँड गेस व्हॉट, तुम्ही न लागणाऱ्या गोष्टीवर जे पैसे खर्च करणार होता ते पैसे तुमचे आता वाचलेले आहेत आणि ते तुमच्या सेव्हिंग अकाउंटला गेलेले आहेत. आता हे कशा पद्धतीने सुरुवात करायचं याच्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देतो. सगळ्यात पहिला म्हणजे तुम्ही डिस्टिंग्विश करा तुमच्या नीड्स आणि तुमच्या वॉन्ट्समध्ये. त्याच्यानंतर तुम्ही एक डेडिकेटेड सेव्हिंग अकाउंट ओपन करा. याचबरोबर तुम्हाला ज्या गोष्टी खरंच महत्त्वाच्या आहेत त्याचा फंड वेगळा करा आणि तुम्हाला ज्या गोष्टीतून मजा करायची आहे म्हणजे एंटरटेनमेंटसाठी जे पैसे तुम्हाला द्यायचे आहेत ते वेगळे ठेवा. म्हणजे तुम्ही या दोन्ही गोष्टी व्यवस्थित करू शकाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रूलला चिकटून राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा किंवा स्वतःला एक चॅलेंज करा की मी हा रूल मोडणार नाही. आता आपण आलेलो आहे आपल्या चौथ्या रूलकडे. हा चौथा रूल आहे बजेटिंग 50-30-20 रूल. तर हा रूल कशा पद्धतीने काम करतो या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुमची जी मासिक सॅलरी आहे म्हणजे मंथली इन्कम जी आहे त्याला तुम्ही एक पिझ्झा समजा आणि त्याचं डिवायडेशन 50%, 30% आणि 20% असं करा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही दर महिन्याला किती पैसे कमवता याची एक लिस्ट तयार करा. फॉर एक्झाम्पल 50,000 रुपये तुम्ही कमवता. आता 50% जी अमाऊंट येते ती 25,000 रुपये येते. आता या 25,000मध्ये तुम्ही तुमच्या बेसिक नीड्स कंप्लीट करायचे आहेत. कर्जाचा हप्ता असेल, कुणी रेंटनं राहत असेल तर ते घराचं रेंट असेल, घरातलं ग्रॉसरी असेल, वीज बिल असेल, EMI असतील, या सगळ्या गोष्टी या 25,000 मधून तुम्ही भागवू शकता आणि तुमच्या बेसिक नीड्स कंप्लीट करू शकता. आता पुढे 30% मध्ये तुमच्या पूर्ण पगाराच्या 30%चा जर विचार केला तर ती अमाऊंट 15,000 रुपये होते आणि ही 15,000 रुपये अमाऊंट तुम्ही स्वतःवर खर्च करायचे. म्हणजे तुमचे पर्सनल एक्सपेन्सेस काय असतील, एक्सपेन्सिव्ह तुम्हाला घड्याळ आवडत असतील, एक्सपेन्सिव्ह टेकमधल्या काही गोष्टी घ्यायच्या असतील, नवीन कपडे घ्यायचे असतील, एक्सपेन्सिव्ह क्लॉथ असतील किंवा अजून काही गोष्टी असतील, मोबाईल झाला, लॅपटॉप झाला, तर या गोष्टींवर तुम्हाला हे 15,000 रुपये खर्च करायचे आहेत. अशा पद्धतीने तुमचे बेसिक नीड पण कंप्लीट होतील आणि तुम्हाला स्वतः पण थोडे पैसे खर्च करता येतील. आणि सगळ्यात शेवट 20%चा जो पार्ट आहे त्याची अमाऊंट येते 10,000 रुपये आणि कंपल्सरी हे 20% तुम्हाला सेव्हिंगमध्ये टाकायचे आहेत. म्हणजे तुमची दर महिन्याला सेव्हिंग 10,000 रुपये ही झालीच पाहिजे. आता हे जे 10,000 रुपये आहेत जे आपण सेव्हिंगला टाकतोय ते तुमच्या पुढच्या येणाऱ्या आयुष्यासाठी किंवा भविष्यासाठी केलेली एक तरतूद आहे. म्हणजे याला तुम्ही इमर्जन्सी फंडही म्हणू शकता. वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट जर करून ठेवली आणि जर इमर्जन्सी कंडिशन आली
तर हे पैसे तुम्ही वापरू शकता तुमच्या आपत्कालीन सिच्युएशन मध्ये. लक्षात ठेवा, हा रूल फ्लेक्सिबल आहे, पण याच्यामध्ये कुठलीही बाउंड्री नाही आहे. पण तुम्हाला स्वतःला एक डिसिप्लिन लावलं पाहिजे की मी हा रूल फॉलो करणार आहे म्हणून. मित्रांनो, जसं जसं तुमचं उत्पन्न वाढत असतं तसं तुम्ही हे जे 20% सेव्हिंगला टाकलाय ते 20% वरच फक्त ठेवू नका. यापेक्षा तुमच्या ज्या इतर गरजा आहेत त्याच्यावर नियंत्रण करणं खूप जास्त गरजेचं आहे. यामुळे काय होईल की तुमच्या गरजा जर तुम्ही कमी केल्या आणि सेव्हिंग जर वाढवलं तर ते तुमच्या भविष्यासाठी चांगली तरतूद म्हणून कामाला येईल. मित्रांनो, तुम्ही कायम लाईफस्टाईलमध्ये येणारं सडन इन्फ्लेशन अवॉइड केलं पाहिजे. तर मित्रांनो, 50-30-20 रूलला फॉलो करायला चालू करा आणि तुमची सेव्हिंग्स किती आहे, तुमच्या बेसिक नीड किती आहेत आणि तुमच्या पर्सनल एक्सपेन्सेस किती आहे याच्यामध्ये डिवायडेशन करा आणि बघा तुमचं आयुष्य कसं चांगल्या पद्धतीने बदलतं येते. मित्रांनो, प्रत्येक रुपया हा काउंट केला जातो आणि बजेटचं सुरुवात करणं हे कधीही लवकर नसतं. मित्रांनो, नेक्स्ट या लिस्टमध्ये 5वा रूल आहे. मित्रांनो, आयुष्य हे क्रिकेटच्या खेळासारखं आहे. आपल्या आयुष्यात कधी गुगली टाकली जाईल हे आपल्यालाही माहित नसतं आणि ह्याच गुगलीचा आपल्या फायनान्सवर पण इफेक्ट होतो, कारण तेही सेमच आहे. आणि म्हणूनच हा आपला नेक्स्ट जो रूल आहे तो आपल्याला कामाला येणार आहे, बिल्डिंग इमर्जन्सी फंड. पण मित्रांनो, एक प्रश्न उभा राहतो की नेमका किती इमर्जन्सी फंड आपल्याला तयार केला पाहिजे. आणि इथे एक थंब रूल येतो. मित्रांनो, तुम्ही तुमच्या बेसिक नीड्स कंप्लीट करण्यासाठी मिनिमम 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड तयार केला पाहिजे. या बेसिक नीड्समध्ये तुमचे EMI, रेंट्स, तुमचं लाईट बिल किंवा इतर ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी कव्हर होतील. फॉर एक्झाम्पल, समजा तुमचा महिन्याचा खर्च हा 20,000 रुपये आहे तुमच्या बेसिक नीड्सवर, तर 6 महिन्याचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला 1,20,000 रुपये हा इमर्जन्सी फंड तयार करणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, लहान सुरुवात करा, दर महिन्याला थोडी थोडी बचत करा, म्हणजे तुम्ही तुमचं ध्येय लवकरच गाठू शकाल. पण मित्रांनो, आता तुमच्या पुढे एक प्रश्न असेल की इमर्जन्सीसाठी तयार केलेली ही रक्कम मी नेमकी ठेवायची कुठे? तुम्ही लो रिस्क ऑप्शनचा वापर करू शकता, म्हणजे सेव्हिंग अकाउंट झालं, रिकरिंग अकाउंट झालं किंवा लिक्विड फंड मध्ये पण तुम्ही ही अमाऊंट इन्व्हेस्ट करून ठेवू शकता. बिटवीन, जर या पर्टिक्युलर विषयावर तुम्हाला सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर ऑलरेडी आपला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. आय बटनवर त्याची लिंक तुम्हाला मिळेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये ही लिंक तुम्ही ती शोधू शकता आणि तो व्हिडिओ बघू शकता. सो दॅट्स ऑल फॉर इमर्जन्सी फंड. आजची थोडीशी बचत ही तुमचं येणारं भविष्य सुधारू शकते किंवा येणाऱ्या इमर्जन्सी पासून तुम्हाला वाचवू शकते. आता आपण आपल्या 6व्या रूल बद्दल बोलूया. मित्रांनो, किती कर्ज हे खूप जास्त कर्ज असतं आणि याच गोष्टीसाठी आमचा एक गोल्डन रूल आहे. लोन रिपेमेंटसाठी तुम्ही हा रूल वापरला पाहिजे. बेसिकली तुमचं जे लोन आहे किंवा तुम्ही जे EMI भरताय ते तुमच्या इन्कमच्या 40% पेक्षा जास्त नसले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 1,00,000 रुपये महिना कमवत असाल तर तुमच्या सगळ्या लोनचे EMI हे 40,000 रुपयाच्या वरती जाता कामा नये. मग हे तुमचं घरासाठी घेतलेलं कर्ज असेल, कारसाठी घेतलेलं कर्ज असेल, शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज असेल किंवा क्रेडिट कार्डचे EMI असेल. आता तुम्ही विचार कराल की हा रूल कशासाठी वापरायचा? तर बेसिकली तुमची जी कर्ज आहेत ती व्यवस्थितपणे मॅनेज करण्यासाठी आणि तुमच्या कर्जाचं ओव्हरबर्डन तुमच्यावर येऊ नये याच्यासाठी हा रूल आपण वापरला पाहिजे. जर हा रूल तुम्ही वापरला तर तुमच्या दैनंदिन खर्चासाठी, सेव्हिंगसाठी आणि मजेच्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला काही पैसे शिल्लक राहतात. शेवटी आयुष्य म्हणजे फक्त कर्ज फेडणेच नाही ना, बरोबर? चला तर मग आपण आपल्या नेक्स्ट टर्म रूल कडे जाऊया. मित्रांनो, लाईफ इन्शुरन्स हा एक पॅराशूट सारखा आहे. तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये किंवा रोज त्याची गरज वाटणारही नाही, पण ज्या वेळेला त्याची गरज असेल त्यावेळी तो एक रिअल लाईफ सेव्हर म्हणून तुमच्यासाठी काम करतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका लाईफ इन्शुरन्स किती असला पाहिजे? त्याच्यासाठी एक रूल आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न जेवढं आहे त्याच्या 20 पट तुमचा लाईफ इन्शुरन्स असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुमचं वार्षिक उत्पन्न जर 5 लाख रुपये आहे तर तुमचा लाईफ इन्शुरन्स हा 1 करोड रुपये इतका असला पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे का? समजा तुमच्या बरोबर काही अनपेक्षित घडलं तर तुमच्या नंतर तुमच्या फॅमिलीच्या इन्कमला रिप्लेस करण्यासाठी ही अमाऊंट असते आणि ती कधीही जास्तच असली पाहिजे. याचा अर्थ असा आहे मित्रांनो की तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 20 पट आर्थिक दृष्ट्या तुमचं कुटुंब हे सुरक्षित राहू शकतं. लक्षात ठेवा मित्रांनो, पॅराशूट प्रमाणे लाईफ इन्शुरन्स हे असणं किंवा नसणं त्यापेक्षा त्याची गरज न भासणं हे जास्त गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण आता आपल्या फायनल रूलकडे आलेलो आहोत.
मित्रांनो, अशी कल्पना करा की तुम्ही रिटायर झाले आहात. तुमच्या आयुष्याची जी सेव्हिंग तुम्ही केलेली आहे ती तुमच्याजवळ अवेलेबल आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की ती न संपवता दरवर्षी कशा पद्धतीने तुम्ही ती मॅनेज करून वापरता आहात, आणि त्याच्यासाठी 4% विड्रॉल रूल हा तुम्ही वापरला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, असा विचार करा की तुम्ही आयुष्यभर काम केलं आणि 1 कोटी रुपये सेव्ह केले तुमच्या पूर्ण परिश्रमातून. आता 4% नियम आपल्याला काय सांगतो? तुम्ही जी अमाऊंट सेव्ह केली आहे तुमच्या रिटायरमेंट पर्यंत, ती तुमच्या रिटायरमेंटच्या पहिल्या वर्षात तुम्ही 4% एवढी खर्च करू शकता, आणि ती अमाऊंट होते 1 कोटीचे 4% म्हणजे 4 लाख रुपये. म्हणजे दर महिन्याला 33,000 रुपये तुम्ही त्यातले खर्च करू शकता. पण तुम्ही विचार कराल की पुढच्या वर्षीचं काय आणि त्याच्यानंतरच्या वर्षीचं काय करायचं? तर ही अमाऊंट तुम्ही इन्फ्लेशनच्या प्रमाणे ऍडजस्ट करता. महागाई 2% असल्यास तुम्ही पुढील वर्षी 4,08,000 रुपये खर्च करू शकता. मित्रांनो, 4% रूल हा फक्त खर्चासाठीचा नसून तुमची लाईफस्टाईल कशी व्यवस्थित राहावी, जर प्राइजेस वाढल्या तर तुमची पर्चेसिंग पॉवर तुमच्याकडे व्यवस्थित असावी, हे तुम्हाला सांगून जातो. तर मित्रांनो, आता तुमच्याकडे पर्सनल फायनान्सचे रूल्स अवेलेबल आहेत जे तुम्ही तुमच्यासाठी यूज करू शकता. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.